नमस्कार मित्रांनो, मी रघुनाथ थोरात. माझ्या फेसबुक पेजवरती आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. मी आज आलो आहे कळंत्रवाडी येथील या जुन्या गाव विहिरीजवळ. या गाव विहिरी शेजारून रस्ता जातो आणि या ठिकाणी एक डेंजरस झोन बनलेला आहे. कशा पद्धतीनं रस्त्याची दुरावस्था आणि हा रस्ता कसा विहिरीत ढासळतोय आणि भविष्यात मोठी दुर्घटनेची घंटा या ठिकाणी आत्ता वाजते, ते कसा सारा लेखाजोखा मी आपणासमोर आज मांडणार आहे. आम्ही नेहमीच निर्भीडपणे सत्य चव्हाट्यावर मांडत आलो आहे. आमचं ते कामच आहे. आम्ही कधीही कोणतीही मनगढीत कहाणी खोटं काहीतरी रचून सांगत नसतो. जे काय आहे ती सत्य परिस्थिती समाजासमोर आणणं हे आमचं परम कर्तव्य समजून आम्ही ते निष्ठेने प्रामाणिकतेने आजवरती पार पाडत आलेलो आहोत. आता मी तुम्हाला दाखवतोय विहीर आणि ह्या रस्त्याची काय परिस्थिती आहे मी तुम्हाला दाखवतो. हा पहा, इकडून गावातून आलेला रस्ता आणि हा रस्ता असाच पुढे म्हसोबा लक्ष्मी मंदिराकडे जातो. या रस्त्यावरती इथं असा भला मोठा खड्डा पडला आहे आणि या ठिकाणी ही अशी विहीर आहे, जुनी गाव विहीर. थोरात कुटुंबियांच्या मालकीची ही गाव विहीर, ही जुन्या काळातील गाव विहीर. पहा, ही गाव विहीर, ही विहीर. आणि या विहिरीच्या इथे पहा काय परिस्थिती आहे. हा रस्ता थोडा असा विहिरीत ढासळत चाललाय. पहा ही परिस्थिती. या विहिरीमध्ये असा थोडा रस्ता हा ढासळतोय आणि त्यामुळे या ठिकाणी अतिशय मोठा डेंजर स्पॉट बनलाय. आता पहा हा खड्डा आणि या खड्ड्यापासून या विहिरीचं अंतर पहा. ही विहीर पाहिली, ही विहीर जेमतेम 4 ते 5 फुटांचं अंतर असेल. 1 2 3 आणि 4. जेमतेम या खड्ड्यापासून फक्त 4 पावलांवरती या विहिरीच्या ढासळलेला भूभाग आहे. कडा आहे, विहिरीची कडा. तर हा दगड ठेवला आहे ग्रामस्थांनी, आहे का, दगड. आणि हा लोखंडी खांब आणि हा दगड हा विहिरीच्या काठावरती आहे. आणि ह्या हेतून किती अंतर आहे बघा, जेमतेम 4 ते 5 फुटांचं अंतर आहे. आणि अशा परिस्थितीमुळे इथं फार मोठा धोका झाला आहे निर्माण. येत्या काळात आता इथून ऊस वाहतूक सुरू होईल. ऊस वाहतूक सुरू झाल्यानंतर विचार करा मित्रांनो, काय परिस्थिती होईल इथून. ही अवजड वाहतुकीमुळे हा भाग आणखीन विहिरीत ढासळण्याच्या मार्गावरती आहे. आणि एक वेळ अशी येईल की हा रस्ता पूर्णपणे बंद होईल. तरी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हा खड्डा बुजवणे, या रस्त्याची डागडुजी करणे, त्यासोबत या विहिरीलगत संरक्षण भिंत बांधून इथला हा धोका हटवणे आणि नागरिकांची मार्ग हा सुकर करणे गरजेचं आहे. आता गावातील अंतर्गत रस्ते ते खड्डे बुजवणे, रस्त्यावरील डागडुजी करणे हे काम कोणाचं आहे? अंतर्गत रस्ते, त्या रस्त्यांची डागडुजी ही कामे कोणाची तुम्हीच सांगा मित्रांनो. तर या ठिकाणी या रस्त्याची डागडुजी करून या विहिरीचा जो भाग आहे, म्हणजे रस्ता आणि विहीर, जो रस्ता विहिरीमध्ये खचलेला आहे, खचून पडलेला आहे, ढासळलेला आहे, ढासळतोय, या ठिकाणी संरक्षण भिंत बांधणे गरजेचं आहे. ही कामे अत्यंत गरजेची आहेत, कारण या ठिकाणी नागरिकांना भविष्यात खूप मोठा धोका संभवतो. या मार्गावरून ऊस वाहतूक, अवजड मालाची वाहतूक चालते. त्याचबरोबर गावचे ग्रामदैवत श्री म्हसोबा लक्ष्मी देवीचं मंदिर या मार्गावर असल्यामुळं येथे रोज दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांचा सतत राबता असतो. या रस्त्यावर वर्दळ असते. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने या सर्व गोष्टी लक्षात घेऊन या रस्त्याची डागडुजी आणि या विहिरीलगतच्या
या भूभागावरती संरक्षण भिंत बांधून या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करून इथला धोका हटवण्याची गरज या ठिकाणी निर्माण झाली आहे. तर पहा मित्रांनो, ही समस्या मी आज तुमच्यासमोर मांडली. ही समस्या खूप म्हणजे जुनी आहे. बऱ्याच रस्ता काय एकदम ढासळलेला नाही. 2 वर्ष 3 वर्ष झाला हा रस्ता हळूहळू विहिरीत ढासळतोय, खचतोय. त्यामुळे या ठिकाणी प्रचंड प्रमाणात धोका निर्माण झाला आहे आणि याचा धोका नागरिकांना आहे. तरी शासनाने या सर्व गोष्टींचा विचार करून या रस्त्याची डागडुजी तसेच इथं ढासळणारा भूभाग जो आहे इथं संरक्षण भिंत बांधण्याची गरज आहे. तरी याकडे लक्ष द्यावे आणि आजपर्यंत आम्ही जे काही सत्य परिस्थिती आहे, नागरिकांच्या समस्या आहेत, त्याच समाजासमोर प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही केलेलं आहे आणि ते अविरतपणे इथून पुढेही करू, निर्भीडपणे करू. कारण सत्य हे सत्य असतं, ते कधी लपत नसतं. कुणी कितीही दबाव आणला तर आम्ही थांबणारे नाही आहोत. आम्हाला बांधिलकी जनतेशी आणि आम्ही अखेरच्या श्वासापर्यंत सत्य चव्हाट्यावर मांडत राहू. सत्यासाठी जगू आणि सत्यासाठीच मरू, एवढं मी तुम्हाला शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.